पहिल्या बॉलवरती ब्लास्ट पाहायला भेटलाय. वंदे मातरम या टीमचा आत्मविश्वास देखील 100% दुणावलेला आहे. कारण की संजय घागस सरांचा हा संघ आहे तो देखील इनर ॲक्शनमध्ये आहे. उडवलाय बॉल इनफिल्डच्या वरून, क्लिअर जागा आहे, क्लिअर झोन आहे आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. पुनश्चा दुसरा ब्लास्ट चौकार. गिल मॅचमध्ये जी झेल पकडली होती प्रमोदनं, तर त्याच्याकरिता हरीश कडव यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल. तर प्रमोद आपण यायचं आहे. तसेच बाळूजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण ते प्राईज देणार आहोत प्रमोदला. कोलर टप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, चूक झाली आहे आणि इथे मात्र सलगचा तिसरा चौकार, हॅट्रिक ठोकले फलंदाज विघ्नेशनं. थँक्यू डीजे. सलगच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार विघ्नेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले. श्री बाळूजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आपल्या माहितीकरिता इथे मॅच सुरू आहे. वंदे मातरम आणि जय महाराष्ट्राची लढाई. जगदीश समोर असेल विघ्नेश. इथे फटका फसलाय विघ्नेशचा, विकेटची दाट शक्यता आहे आणि इथे मात्र झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद, विघ्नेशचा खेळ समाप्त. आणि या ठिकाणी पूर्णशः संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्यामध्ये जॉईन झाले आहेत आविष्कार अकॅडमी ठाणे श्री जगन्नाथ दळवी सर. ते देखील सकाळपासून चांगला या स्पर्धेचा आनंद घेत होते. पुनश्च जॉईन झालेले आहेत या क्रीडानगरीवरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅच सुरू आहे वंदे मातरम आणि जय महाराष्ट्र या दोन टीममध्ये. आणि इथे जर किरण दळवी यांनी जी झेल पकडली त्याकरिता सुरेशजी बांगर तसेच विकास आगिविले यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि तसेच श्री जगन्नाथजी दळवी यांच्या वतीने देखील 100 रुपयाचा कॅश प्राईज. इथे हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. ग्रामपंचायत प्रीमियर लीग सीझन 10 आणि आजचा अंतिम दिवस. जबरदस्त आयोजन सातत्यानं आपण 2 दिवस या स्पर्धेचा आनंद घेतला आणि या स्पर्धेला आता निरोप घेण्याचा दिवस म्हणजे आजचा सुपर संडे आपण पाहू शकाल. डीपमध्ये चेंडू सरकलेला आहे. या षटकामध्ये देखील धावांसाठी या संघर्ष आपल्याला पाहायला भेटत आहे. षटकाची समाप्ती धावसंख्या 14 धावा धावपलकावरती, एक गडी बाद आहे अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. धावा चांगल्या सुरू आहेत. 14 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार ठोकला. तदनंतर चौथ्या बॉलवरती विघ्नेशला मात्र जगदीशनं परतवलं. हा कमबॅक आहे. क्रिकेटच्या पटालावरती हे सर्व काही आपल्याला पाहायला भेटेल. इथे मात्र मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हरेश कडव. या आपण आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील आपण घेऊन जायचे आहे. धावसंख्या 14 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. एक गडी बाद विघ्नेशला मात्र परतावा लागलेला आहे. अशोक आणि राहुल आता या दोघांवरती सर्व काही जबाबदारी असेल आणि जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. परंतु राहुलच्या बॅटमधून आतापर्यंत काही धावा आलेल्या नाहीत.
तो जबाबदारी कशी स्वीकारेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आक्रमकतेनं जाईल की सेन्सिबल क्रिकेट दाखवेल या बॉलवरती नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. त्याच्यासमोर गोलंदाजी मार्कवरती एकनाथ गोलंदाजी मार्कवरती आहे. आतापर्यंत गोलंदाज एकनाथने देखील खूप चांगलं प्रभावित केलेलं आहे GPL मध्ये. हा बॉल अप्रतिम आहे एकनाथचा. सातत्यानं आपण म्हणत असतोय की तुमच्यामधील आत्मविश्वास, गुणवत्ता, फर्स्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन सातत्यानं असणं आवश्यक आहे. आणि वैभव अगिले आमच्या गुणलेखिकेच्या भूमिकेत जोडत आहेत. त्यांनी देखील खूप चांगलं सहकार्य करतात, कारण की अशा मोमेंटला मान्यवरांची देखील उपस्थिती आणि तंतोतंत माहिती तो आमच्यापर्यंत पोहोचवते. आणि ते फटका आपल्याला चांगला पाहायला भेटलाय 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र पुन्हा बॅकफुटला जाऊन या ठिकाणी पंच केलाय. बॉल डीपमध्ये सरकला. एक धाव इथे मात्र पाहायला भेटली. धावसंख्या 19. आज सर्वांचं सहकार्य या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलं. आमचे सर्व ग्रामपंचायत शिरवली मानिवलीचे GPL कमिटी असेल, त्याचप्रमाणे या स्पर्धेचं सर्व काही लाईव्ह प्रक्षेपण माऊलीच लाईव्ह. हर्षद आमचे ऑपरेटर दीपेश असतील, काशीनाथ असतील आणि आमचे पंच कमलाकर अण्णा भोईर सर असतील. सर्वांचं खूप चांगलं सहकार्य पाहायला भेटलं. म्हणजे DJ रिंगल असं देखील खूप चांगलं कार्य पाहायला भेटलं या स्पर्धेच्या वतीनं. आणि हा चौकार आपण पाहू शकताय 4 धावा. आता नक्की सर्व काही ताकद लावावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. मै झुकेगा नाही साला. शेवटच्या मोमेंटपर्यंत, अंतिम क्षणापर्यंत सर्व काही क्रिकेटची कुशलता दाखवावी लागेल. लोअर फुलटॉस बॉल, वाईडिश लॉंगला क्षेत्ररक्षक, चूक झाली नाहीये. फलंदाज बाद, दुसरा धक्का. 23 धावांवरती दुसरा गडी बाद. थँक्यू DJ. तर इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे भीमरसाठी आणि तयार आहेत आमचे पंच कमलाकर सर. काय आजच्या दिवसामध्ये सलग 3 दिवस कमलाकर सरांचा निर्णय जो मात्र थोडासा लेट परंतु थेट यस फेअर डिलिव्हरी आपण पाहू शकाल. चला 2 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. तर श्री बाळूजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया, त्यांचा सत्कार या ठिकाणी करूया. तर या स्पर्धेचे आयोजक या GPLचे आयोजक तानाजी आगिवले यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान घेणार आहोत. बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. भगवान 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सरासरी चांगली सुरू आहे, परंतु विकेट इथे फेकले जात आहेत. आपण पाहू शकताय हा सन्मान. आलेल्या या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज जगदीश आलेले आहेत. तिसरं षटक त्यांना दिलं, कारण की पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या, तब्बल 14 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही 14 धावा खर्च करता म्हणजे काही जास्ती धावा खर्च नाही आहेत. सो त्या अनुषंगाने पुन्हा जगदीश यांना गोलंदाजी मार्कवरती वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती आले. पहिल्याच बॉलवरती या स्पेलमध्ये त्यांनी सफलता प्राप्त केली आहे. या षटकातील पहिली आणि संघाची तिसरी सफलता. फलंदाज बाद.
इथे मात्र पारितोषिक आलेले आहे. मानिवली गावचे चेअरमॅन श्री परेशजी कडव यांच्या वतीनं लगातार 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक, तसेच विकेट हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि तसेच प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या वतीनं आलेलं आहे. बॅटची एज, सलगचा दुसरा विकेट डाऊन. जगदीशनं दुसरी सफलता मिळवली या षटकात. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे फलंदाज बाद. जगदीशनं विकेट हॅट्रिक जर घेतली तर एवन जोडी सुरेश बांगर आणि विकास आगिवले यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 23 धावा धावपलकावरती फक्त लागलेले आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील. इथे मात्र हा बॉल डॉट पाहायला भेटतोय. डॉट बॉल आपण पाहू शकाल आणि धावसंख्या धावपलकावरती स्थिरावलेली आहे 23. आणि एवन जोडी यांच्या वतीनं षटकाराकरिता देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. स्वप्नील साठी अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक. हो, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. किरण दळवी त्या ठिकाणी होते. काल आपण पाहिलं 38 सर्कलच्या बाहेर थोडासा त्यांचं देखील कमिटमेंट पाहायला भेटलं कालच्या दिवसामध्ये, परंतु इथे मात्र लाजवाब कमबॅक झालेला आहे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच दरारा. म्हणतात ना मित्रांनो की पराभवाने माणूस संपत नाहीये, परंतु जो प्रयत्न करत नाहीये तो मात्र नक्की संपतो. पुढचा बॉल. हो, पल्लू स्कूप उडवायचा होता. दिलशान स्कूप या ठिकाणी ती आठवण करून देण्याकरिता भगवान देखील थोडीशी आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अनेक फटके आपल्याला पाहायला भेटले. चर्चा आपण करत होतो क्रिकेटची, की क्रिकेटची जशी सुरुवात झाली आहे, अनेक नियम, अनेक फटके देखील उदयास आले. त्यातून हेलिकॉप्टर शॉट महेंद्रसिंग धोनीचा. आणि इथे मात्र फलंदाज बाद. भगवान त्यांना परतावा लागेल शून्याचा चष्मा घालून. बॅक टू द डगआउट. आपल्याला पाहायला भेटली पहिल्या षटकामध्ये जगदीशचा स्पेल जर पाहिला तर त्यांनी 14 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये तिसऱ्या षटकात त्यांनी मात्र फक्त 1च धाव खर्च केली आणि 3 गडी बाद केले. एकनाथनं दुसऱ्या षटकामध्ये देखील खूप चांगलं कार्य केलं, 9 धावा. लगातार 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले तर चेअरमॅन मानिवली गावचे चेअरमन परेश कडव यांच्या वतीनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि हे पारितोषिक संजय घागस गुरुजी सरांसाठी हे पारितोषिक लावलेलं आहे. आणि तसेच संजयजी गुरुजी यांनी जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर एवन जोडी यांच्या वतीनं सुरेशजी बांगर आणि विकास आगिवले यांच्या वतीनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. परंतु मी तर म्हणेन की संजय गुरुजी सरांना स्ट्राईकवरती येणं फार गरजेचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर आता 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. आता या ठिकाणी स्ट्राईकला बॅट्समन आहेत स्वप्नील. मी तर म्हणेन की आता स्वप्नील सरांना संधी देणं फार गरजेचं आहे, कारण की खूप मोठं पारितोषिक त्यांच्याकरिता लावलेलं आहे. तब्बल 3 चेंडू 3 षटकाराकरिता खूप मोठं पारितोषिक इथे मात्र लावलेलं आहे. 24 धावा धावपलकावरती अर्धी टीम डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेली आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर काय जबरदस्त खेळ होता. चला स्पीडअप घ्या, वेळ आपण जास्तीचा खर्च करू नका.
फटका इथे मात्र फसलाय फाईन लेगच्या दिशेनं. थोडीशी प्रयत्न तिथे करावे लागले, परंतु हाताला चेंडू काही गवसने घातला नाहीये. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच गुरुनाथ. आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्याकरिता यायचं आहे. तर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर श्री रमेश घागस माजी चेअरमॅन शिरवली गावचे यांच्या वतीनं 10,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल गुरुजींसाठी. सर देखील थोडंसं हास्य स्मित देत आहेत. षटकार येतील का? प्रयत्न अंगी परमेश्वर. पावलांचा वापर आपण पूल केलाय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. फटक्यात वजन होतं जरूर, परंतु थोडासा हवाई सफर करणं फार गरजेचं होतं. मिड विकेटला हा पंप पूल झाला. एक धाव इथे मात्र मिळाली. धावसंख्या 27 वरती पोहोचली आहे. एका खेळाडू करिता आपण जर पाहिलं तर तब्बल 30,000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे संजय घागस गुरुजींकरिता. कट केलाय बॉल. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आउट. फलंदाज बाद. काय कॅच पकडली आहे पद्माकर यांची. ही कॅच आपण पाहिली तर नक्कीच अविस्मरणीय ही कॅच राहील. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच आपल्याला ही कॅच पाहायला भेटेल. आणि त्यांच्याकरिता 101 रुपयाचा कॅश प्राइज विकास जी सुरोश यांच्या वतीनं. क्या बात आहे, कॅच पकडली आणि या जल्लोष पहा ॲक्शन रिप्लेमध्ये. दिल गार्डन हो गया. 27 धावा धावपलकावरती आहेत. चला वेग धारण करायचा आहे. बॅटर आपण या लवकरात लवकर. आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका. चला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देतोय. गुरुनाथ याला आपण सामनावीर देतोय. श्री रमेशजी कडव यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. गुरुनाथ क्या वाद आहे. धावसंख्या 27. 3 षटकाची समाप्ती. आता 3 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. वसंत गोलंदाजी मार्कवरती आहे. हा बॉल आपण पाहिलात. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. वसंत देखील या स्पर्धेमध्ये चांगलं प्रभावित केलेलं आहे. सध्या तरी हा बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटला. 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत. एक सफलता मिळाली आहे वसंतला. इथे मात्र आपण पाहू शकताय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवाई सफर. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक खाली आहे. दक्ष मात्र चुकी करणार नाही. फलंदाज बाद. हाताचा पिसारा फुलावला आणि त्यामध्ये चेंडू सामावला. 7वा धक्का. बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये. 7 खेळाडू आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत. इथे जर पाहिलं तर आपण सागर कडव याकरिता महेश करिता सागरजी कडव यांच्या वतीनं प्रत्येक चौकाराकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि इथे मात्र दर्जेदार फटका. चेंडू कुठे जाईल पावल लागेल त्या ठिकाणी. 4 धावा. सौखार. या ठिकाणी 31 धावा धावपलकावरती झालेल्या आहेत. 7 गडी बाद आणि आता शेवटचं हाणामारीचं षटक आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली होती. वंदे मातरम संघाच्या वतीनं. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. 31 धावा धावपलकावरती आणि आता शेवटच्या षटकामध्ये ज्या काही धावा येतील त्याचं स्वागत केलं जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारलाय सरांनी त्या ठिकाणी. वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान
काही गडबड नाही आहे, कारण की नॉन स्ट्राईक एंडला बॅटर महेश त्या ठिकाणी येईल आणि त्याच्या बॅटमधून काही चांगले फटकेबाजी होण्याची शक्यता होऊ शकेल. धावसंख्या पोचली आहे, धावपलकावरती धावा लागलेल्या आहेत 32 धावा. फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र कोणी नाहीये. क्षेत्ररक्षक येईपर्यंत इथे एक धाव मिळेल. धावसंख्या 33, 7 विकेट डाऊन. 5 चेंडू शिल्लक आहेत. दक्ष गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाजी अप्रतिम झाली. पहिल्याच षटकामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज इथे मात्र पाहिलं तर आपण ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केलेला आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत आहेत. 2 धावा इथे मात्र नक्कीच मिळतील. आज गुरुजींचा चांगलाच व्यायाम झाला असावा या संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच. क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल त्यांचं वय वर्ष 52 आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावरती अजूनही क्रिकेटचं तारुण्य जिवंत आहे. परंतु मी तर म्हणेन की तानाजी अगिविले भाऊ आमच्या राया गावामध्ये अब्दुरब तेजा, मी तर म्हणेन की सरांपेक्षा जास्त वय आहे, त्याची 60 पूर्ण झाली आहे, परंतु तो आपण जर पाहिलं तर खेळपट्टीवरती अजून देखील त्याचा क्रिकेटचा जलवा अजून देखील शाबूत आहे. अब्दुरब तेजा. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी या श्री मारुती जी दळवे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तर त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूया. प्रमोदजी पाटोळे यांच्या, सुरेशजी बांगर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेऊया. तसेच प्रमोद जी पाटोळे इथे मात्र आपण सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, सुगंधित पुष्पगुच्छ या ठिकाणी देत आहोत. आणि तदनंतर श्री नारायणजी आगिवले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण करूया त्यांचा शुभ सन्मान. सुरेशजी बांगर आपल्या शुभ हस्ते हा, तसेच प्रमोदजी पाटोळे आपण देखील त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच विकासजी आगिवले. धावसंख्या धावपलकावरती 39. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण यस टॉस बॉक्सकडे, जिथे मान्यवर आहेत. आज खऱ्या अर्थानं मी या शिरवली मानिवली परिसरामध्ये समालोचन करण्याकरिता आलो. आणि सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी हॅलो, आणि ही गोष्ट नक्कीच शिरवली आणि मानिवली परिसरातील सर्व तरुणांसाठी अभिमानाची असेल. ते मात्र या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. 39 धावा धावपलकावरती आहेत, 7 गडी बाद. आणि आता 2 चेंडू इथे मात्र दक्षचे शिल्लक आहेत. स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहू शकता या संजय गुरुजी सर या ठिकाणी आहेत. काहीशा धावा इथे मात्र मिळतील. मी तर म्हणेन की अजूनही 2 मोठे फटके येण्याची शक्यता असू शकेल का, पाहावं लागेल, कारण की ज्यांच्यावरती षटकारांकरिता चांगलं पारितोषिक ठेवलं होतं. आणि इथे मात्र आपण पाहू शकता या हा बॉल, डॉट बॉलची समाप्ती आपण पाहू शकाल. डॉट बॉलची समाप्ती इथे मात्र होत असताना फक्त 39 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. हा बॉल रायझिंग अँड सरप्रायझिंग विकेट इथे मात्र जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न, आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावा इथे जमवलेल्या आहेत 39 आणि 40 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे.
मध्ये 30 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष्य आहे. काही जास्तीचा धावा नाही आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु मी तर म्हणेन की आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 53 धावा चेस झाल्या नव्हत्या, त्या डिफेन्स केल्या गेल्या होत्या गोकुळ 11 संघाच्या वतीनं, परंतु ती टीम मात्र या GPL मध्ये नाही आहे. परंतु आपण पाहिलं तर इथे मात्र 40 धावाचं संरक्षण करायचं आहे. मी तर म्हणेन की काही अशक्य अशी गोष्ट नाही आहे क्रिकेटच्या पटलावरती. अशक्य असं काही नाही, शक्य सर्व काही आहे. प्रयत्नांगी परमेश्वर. जर तुम्ही सातत्यानं प्रयत्न कराल, तुमच्यामध्ये क्वालिटी असेल, क्षमता असेल, धमक असेल, तर तुम्ही मॅचमध्ये कमबॅक करू शकाल. इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी तर म्हणेन की कमीत कमी धावा देणं फार गरजेचं आहे. इथे जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20, 16, 17 धावा अशा काही जास्तीच्या धावा आल्या तर मॅचमध्ये पुनरागमन करणं मात्र कठीण जाईल वंदे मातरम या टीमला. आणि जय महाराष्ट्र टीमकडे देखील चांगले बॅटर आहेत. चला, क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. संजय घागस सरांची आर्मी तैयार आहे. सीमेवरती या, हम लड़ने को तैयार है. आ लड़के खोल के मैदान में तेरे सामने क्रिकेट का खली खड़ा है. या तुमचे धुरंधर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 30 चेंडू आणि 40 धावांची तुम्हाला गरज आहे. आमच्याकडे देखील गोलंदाजी आहे आणि त्याचा परिचय मी लगेचच देणार आहोत. या पहिल्या षटकामध्ये सर्व काही पाहायला भेटेल, कारण की आमच्याकडे विघ्नेश आहे, ज्याने आत्तापर्यंत जबरदस्त कामगिरी केलेली आहे. त्या विघ्नेशच्या भरोशावरती इथे मात्र पहिलं षटक विघ्नेशच्या हातामध्ये दिलेलं आहे. या षटकामध्ये सर्व काही दडले. हे षटक विघ्नेशचं जर निघलं तर मॅचमध्ये पुनश्च रोमांच, थरार, बदलालिट्य, संघर्ष नाट्य, आनंदाच्या लाटा, पराभवाची उटी, या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला भेटेल. परंतु इथे मात्र जिंकण्याचा मनसुबा बनवून मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे ओपनिंग पेअर. धुरंधर बॅटर, स्ट्राईकला बॅटर आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणाचा व्यूहरचना आपण पाहिलं तर लॉंग ऑफ, वायडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ठेवले. ऑन साईड आपण विचार केला तर इथे बॅकवर्ड पॉईंट आहे, थर्ड मॅन आहे ऑफसाईडला, कव्हर आणि मिडॉन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे ऑन साईडला मिडॉन. आणि इकडे स्क्वेअर लेग फाईन देखील ठेवलेला आहे ऑन साईडला. वायडिश लॉंग ऑन आणि फाईनपर्यंत पूर्णपणे खाली क्षेत्र. आणि इथे मात्र सरळ, जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ठोकलाय षटकार, 6 धावा. उल्लेख करत होतो आपण क्षेत्ररक्षणाचा. लॉंग ऑफ आणि वायडिश लॉंग ऑनच्या दरम्यान तुम्ही क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे आणि लेंथ खेचण्याचा प्रयत्न होता, पुढे टाकलाय, स्लॉटमध्ये बॉल गेला आणि इथे मात्र त्या बॉलला पार्किंग लॉटमध्ये पाठवलेला आहे बॅटर एकनाथनं. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला भेटला. विघ्नेश्वरती पहिलाच दर्जेदार फटका. इम्प्रोवाइज, थर्ड मॅन होते, फरक पडणार नाहीये. चेंडू त्यांच्या डोक्याच्या वरून 4 धावांसाठी झंडाटेदार चौकार. थँक्यू डीजे. म्हणतात ना मित्रांनो की तू पाहतास जयघोषाचे नारे, विसरू नकोस कालगतीचे वारे. हे कालगतीचे वारे आहेत, कधी कुठे वातील याचा नेम नाहीये. आणि सध्या तरी आपण पाहू शकता एकनाथच्या बॅटमधून दर्जेदार बॅटिंग. आणि एकनाथ सांगतोय की 40 नाहीये, आमच्यासाठी 400 धाव्या हव्या होत्या. आणि इथे पुनश्च आक्रमण चढवलंय, स्क्वेअर लेग खाली आहे
आणि तिथे मात्र चेंडूचा पाठलाग केला जात आहे. चेंडू 4 धावांसाठी झन्नाटेदार चौकार. काय जबरदस्त फटकेबाजी म्हणतो या ठिकाणी एकनाथ की इक्का दुक्का नहीं हम तो चौका छक्का लगाएंगे, इक्का दुक्का नहीं हम तो चौका छक्का लगाएंगे, आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. आज कौशलची देखील कॉमेंट्री ऐकायला भेटली या परिसरामध्ये. खूप चांगला प्रयत्न करतोय आणि सातत्यानं मित्र म्हणे की सातत्यानं अशाच प्रकारे तो देखील प्रयत्न करीत राहिला तर नक्कीच त्याला देखील सफलता मिळेल. म्हणतात ना मित्रांनो की तालीम ही दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिले आसमान की. आज सर्वच नवतरुण खेळाडूंनी देखील या ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये चमक दाखवली. त्यांना देखील पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा असतील. लोअर फुलटॉस बॉल वळवलाय, बॉल खाली जागेमध्ये विकेंड एरिया आहे तिथे मात्र चेंडूला पाठवले. अशोक त्या ठिकाणी चेंडूवरती आलेत. 2 धावा इथे मात्र नक्कीच मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 15-17 धावांवरती जाऊन पोहोचलेली आहे. खतरे की घंटा वाजवत आहेत एकनाथ आणि विकी. मॅच हिसकावून घेऊन जातील यात शंका नाही. आतापर्यंत मी तर म्हणे की अर्ध्या धावा तरी काढण्याच्या दिशेने मार्गस्थ आहेत. हो सेन्सिबल क्रिकेट पुश केलाय. पुश करो खुश रहो, हम भी खुश रहेंगे तुम भी खुश रहो. डायरेक्ट हिट जरूर केला होता परंतु यष्ट्यांच्या खूपच थोडासा वर बॉल पाहायला भेटला. खाली असतं तर थोडंसं समीकरण वेगळं पाहायला भेटलं असतं परंतु ते समीकरण जर आपण पाहिलं तर पूर्णपणे उधळवून लावलेलं आहे एकनाथ आणि विकीनं. खेळपट्टीवरती देखील चांगल्या धावा जमवत आहेत. एकेरी दुहेरी धावांचा आपण विचार केला तर 24 बॉल आणि आता 22 धावांची गरज आहे. षटकाची समाप्ती आणि आता स्वतः गोलंदाज या ठिकाणी घागस गुरुजी सरांनाच या ठिकाणी यावं लागत आहे. ही परिस्थिती असते ज्या वेळेला म्हणतात ना मित्रांनो की आपला संघ अडचणीमध्ये असतो, आपली प्रजा ही कुठंतरी अडचणीमध्ये असते, संकटामध्ये असते, त्यावेळेला राजालाच मैदानाच्या आतमध्ये यावं लागतं. क्रिकेट आणि बुद्धिबळ असा खेळ आहे की ते म्हणतात ना मित्रांनो की राजा असो की शिपाई सर्व एकाच डब्यामध्ये ठेवले जात असतात. इथे सर्व काही समान असतात. संजय कागज सर. हो सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी आपण पाहिलं हलक्या हातानं खेळून काढण्याचा प्रयत्न. आता या ठिकाणी मनसुबा बनवला आहे या दोन्ही बॅटरनी. मॅच आपण ओपनिंग जोडीने जिंकून द्यायची हे ठरवलेलं आहे, ठाण दिलं आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत. संजय घागस सर सध्या तरी 1 धाव त्यांनी खर्च केली आहे. पाहूया पुढील काही 5 बॉलमध्ये काय समीकरण असेल. एकनाथ थांबणार नाहीये आणि त्याने ठोकलाय चौकार. तर इथे मात्र आपण चर्चा करत होतो की खेळाडू कोणी असो, राजा असो सिपाही असो, शतरंज बुद्धिबळाचा खेळ असो, राजा आणि शिपाई एकाच डब्यामध्ये ठेवले जात असतात. एकनाथला आपण पाहू शकताय काय जबरदस्त कमबॅक. अशा मुवमेंटला तो कमबॅक करतोय आणि या कमबॅकमधून आठवण आली आहे ईशांत किशनची, ज्याची देखील दमदार एंट्री झाली. न्यूझीलंड टीमच्या अगेन्स्ट मॅच होती. तिथून मात्र त्यांनी सर्व चाहत्यांची मनं जिंकली. आलोचक देखील त्याचे मात्र खुश झाले. इथे दर्जेदार फटका एकनाथच्या बॅटमधून अल्टीपल्टी आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी कल्टी चौकार. हॅलो. तर आता इथे समीकरण जर आपण पाहिलं तर 21 चेंडू आणि फक्त 13 धावांची गरज आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एकनाथचा. पाहावं लागेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. ओहो विघ्नेश होते तिथे. हे सर्व होत असतं. कॉन्फिडन्स आत्मविश्वास हा फार महत्त्वाचा असतो. तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल, आत्मविश्वास असेल, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे म्हणतात
की तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. तो आत्मविश्वास इथे मात्र वंदे मातरम टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला नाहीये या मॅचमध्ये. इथे मात्र वळून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एकनाथला फरक पडत नाहीये. क्षेत्ररक्षण कोणत्याही स्थितीमध्ये असो, फटकेबाजी सर्व चोफेर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. कशासाठी? संघासाठी, गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या अभिमानासाठी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग ही संपूर्ण ठाणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याकरिता या खेळाडूंचा खेळ आपण पाहू शकताय. पुढचा बॉल संजय गागस गुरुजी सर. एकनाथसाठी चांगला फटका. वॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक विघ्नेश आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमा पार. 6 धावांकरिता षटकार. संख्या धावपलकावरती 35 धावा लागलेल्या आहेत आणि एकनाथला देखील आता उत्सुकता लागलेली आहे. तो देखील टीव्ही अंपायरला रेफर करतोय की धावा किती झाल्या. आता जिंकण्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर हर्षद आम्हाला सांगेल या ठिकाणी 18 बॉल आणि 5 धावेची गरज आहे. तर महेशनी जर विकेट घेतली, सागर कडव यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. महेश. ओ इथे मात्र हा बॉल अप्रतिम राहिलाय. विकी आणि एकनाथ दोघांमध्ये थोडीशी चर्चा झाली असावी की मॅच आपण फिनिश करून द्यायची आहे. आणि जर तसं घडलं तर ग्रामपंचायत प्रीमियर लीगमधील हा विक्रम देखील त्यांच्या नावावरती राहील. आणि मी तर म्हणेन की या परिसरातली शिरवली मांडवली या परिसरातली खेळाडू ज्या वेळेला आमच्या कल्याण तालुक्यात येतील देखील त्यांची चर्चा नक्कीच केली जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे. एक धाव इथे पालवेटी. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 36 आणि जिंकण्याचं समीकरण फक्त 4 धावांची गरज. एकनाथ जो मोठा फटका खेचेल का आणि मॅच विजय करून दाखवेल का? आणि तोच मनसुबा बनवला होता. फ्लाइंग स्वीप करायचा होता बॉल, परंतु पुढे खूप होता भरपूर. फ्लाइंग स्वीप करण्याकरिता एकनाथला हा बॉल उपलब्ध नव्हता कारण की गुडल्यांच्या खूप पुढे होता. सो त्या अनुषंगाने फ्रंट फूट टाकला होता खाली, पवित्रा घेतला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा प्रॉपर कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल इथे मात्र येत असताना पावलांचा वापर त्या ठिकाणी केला. महेश देखील या ठिकाणी पुरून उरतोय. तो देखील सांगतो की हम भी कम नाही आहे. परंतु मी तर म्हणेन की ज्या प्रकारे एकनाथने बॅटिंग केले त्याला मोठ्या फटक्याने जाऊन मॅच फिनिश करायची आहे. त्यामुळे एकनाथ देखील बीट होतोय. इथे बॉल जर खेचला होता परंतु शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला. आता एकनाथ देखील हार मानत नाहीये. काय चाललंय मॅचमध्ये आणि या मॅचचा फायदा इथे मात्र होईल का? संजय गागस गुरुजी सर देखील खूप चांगला अनुभव आहे त्यांना. ते देखील मॅच पाहत आहेत, खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये की इथे जर जास्तीचे डॉट बॉल आले आणि एकनाथ जर परतला तर मॅचमध्ये आम्ही देखील कमबॅक करू शकतोय. कारण की शेवटच्या क्षणापर्यंत इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी आली, डायरेक्ट हिट केलं होतं. काय जबरदस्त इथे कमेंटमेंट आपल्याला पाहायला भेटलं. ॲक्शन रिप्लेमध्ये थोडासा आपण या ठिकाणी हा रिप्ले जरूर पाहणार आहोत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, प्रमोद त्या ठिकाणी होते. त्यांनी झेल देखील अप्रतिम पकडला होता. षटकाची इथे समाप्ती झालेली आहे. 38 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आता 12 बॉल आणि जिंकण्याकरिता फक्त 4 धावेची गरज. 2 धावेची गरज असेल. मॅच रोमांच बनू शकेल. मागील मॅचचं आपण समीकरण थोडंसं पाहिलं तर त्या षटकामध्ये 3 धावा पाहायला भेटल्या. रोमांचकता आणेल गोलंदाज जयेश. सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव आपल्याला पाहायला भेटेल. आता मैदानाच्या आतमध्ये जे महाराष्ट्र टीमचे खेळाडू देखील हुशार झालेले, चालाक झालेले आहेत. कारण की अजूनही
जर आपण पाहिलं तर अंतिम क्षणापर्यंत आपल्याला आमची कन्सिस्टन्सी जी आहे ती ठेवणं फार गरजेचं आहे. कुठल्या प्रकारे घाईनं फटकेबाजी करणार नाही. आणि हा फटका दर्जेदार, गॅप शॉट सिलेक्शन दमदार आणि मॅच झाली फिनिश. मॅच इथे मात्र जिंकले जय महाराष्ट्र या टीमने.